नाशिकच्या आयटी कंपनीमधल्या धर्मांतर प्रकरणातील फोटो समोर आलेत। कंपनीतील एका तरुणाला आरोपींनी धर्मांतर करायला लावल्याचा आरोप आहे। आरोपी तैसीफ अत्तार, दानिश शाहरुख शेख आणि रजा मेमन यांनी हिंदू तरुणाला धर्मांतर करायला भाग पाडल्याची तक्रार आहे। कंपनीतील हिंदू तरुणाला नमाज पठण करायला लावलं जात असल्याचा आरोप झालाय। तर याशिवाय हिंदू तरुणाला मांस खाऊ घातल्याचाही फिर्यादीमध्ये उल्लेख आहे। आयटी कंपनीतील 8 तरुणींच्या लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणात याच कंपनीतील एका तरुणाचं देखील धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचं फिर्याद आहे। अतिशय धक्कादायक अशी ही बातमी। या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, आयटी सारख्या कंपनीमध्ये धर्मांतरणाचा प्रकार समोर येतोय, किती धक्कादायक आहे हे सगळं प्रकरण? कस्तुरी, गेल्या काही महिन्यांमध्ये नाशिक हे चर्चेत आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये खरात असेल, एरंडे असेल यासारखी प्रकरणं चर्चेत येत असताना आता नव्यानं कॉर्पोरेट जिहाद अशा स्वरूपाचा सवाल उपस्थित करत एक नवं प्रकरण समोर आलेलं आहे, ज्यामध्ये 9 गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी 8 महिलांचे आहेत, ज्यामध्ये 6 अविवाहित आहेत आणि एक जे प्रकरण आहे ते एका तरुणाचं आहे, त्याचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालेला आहे। इतकंच काय तर त्याला नमाज पढण्यासाठी किंवा इतर मांसाहार करण्यासाठीचा देखील प्रयत्न झालेला आहे, त्याच्यावर जबरदस्ती झालेली आहे। तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एका मागोमाग 9 गुन्हे हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे संपूर्ण कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये खळबळ उडालेली आहे। नेमकं कॉर्पोरेट क्षेत्रात चाललंय तरी काय अशा स्वरूपाचा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित होतोय आणि ज्या वेळेला हे धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू होता त्यावेळेचे फोटो देखील आता समोर आलेले आहेत, सोशल मीडियावर ते व्हायरल देखील होत आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता पोलिसांकडनं एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी संदीप मिटके हे तपास करत आहे आणि प्रामुख्यानं अनेक कंपन्यांमध्ये देखील याबाबतचं आवाहन करण्यात आलेलं आहे की आपल्या कंपनीमध्ये जर अशा स्वरूपाचा कुठला प्रकार घडत असेल तर त्याबाबतची तातडीनं पोलिसांना माहिती द्या किंवा तक्रार करा। त्यासाठीचे हेल्पलाईन क्रमांक देखील जारी करण्यात आलेले आहेत। त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण पाहता मोठं आणि गंभीर स्वरूपाचं आहे। येत्या काळामध्ये या प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। त्याची पाळंमुळं कुठपर्यंत आहे ते शोधणं पोलिसांसमोर आव्हानात्मक असेल। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।